बरं सर. तर प्रार्थनेला आपण सुरुवात करण्यासाठी आपण आधी शांत बसूया, आवाज कमी, नमस्कार करूया, डोळे बंद करूया आणि प्रार्थनेला सुरुवात करूया. तयार आहात सगळेजण? योगेन चित्तस्य पदेन वाचा. तुम्ही नाही म्हणालात तरी चालेल, तुम्ही फक्त नमस्कार करून डोळे बंद ठेवा आणि एकाग्र चित्त ठेवा. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ ठेवायचे, तळवे जमिनीकडे. आता उजव्या बाजूचा हात उजव्या पायाच्या अंगठ्याला खाली नेऊन जोडायचा आहे आणि वरच्या हाताकडे बघायचंय. दिसतंय की नाही त्रिकोणासारखं शरीर? हळूहळू सावकाश वर यायचंय. आता डावा हात डाव्या पायाच्या अंगठ्याला जोडायचा आहे. दुसऱ्या बाजूचा त्रिकोण झाला. सावकाश वर यायचं. हे झालं त्रिकोणासन. आता त्रिकोणासनाचा दुसरा प्रकार करूया, त्याला म्हणतात विपरीत त्रिकोणासन. विपरीत त्रिकोणासाठी काय करायचं? उजव्या हाताचा अंगठा उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे. गुड, व्हेरी गुड, छान. चुकलं, डावाचा उजवा झाला चालेल, काही हरकत नाही. आता सरळ व्हायचंय आणि डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा धरायचा आहे. शाबास. सरळ व्हायचंय. आता पुन्हा एकदा करूया. आता परत उजव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा धरायचा आहे, एकाच बाजूला सेम. शाबास. सरळ व्हायचंय. डाव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा धरायचा आहे. सरळ व्हायचंय. आता उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा धरायचा आहे. सरळ व्हायचंय. डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा धरायचा आहे. सरळ व्हायचंय. शाबास. आता आपण दुसरं एक आसन करूया. स्थितीमध्ये राहायचंय. आता श्वास घेत घेत दोन्ही हात वरती न्यायचे आणि पायाच्या पुढच्या बोटांवरती उभं राहायचंय. शाबास. झाला की नाही ताडासारखी उंच? आता सावकाश हात खाली घेत श्वास सोडायचा आहे आणि खाली यायचं. पुन्हा एकदा करूया. श्वास घेत घेत हात वर न्यायचे आणि पायाच्या चवड्यावर यायचंय. सावकाश श्वास सोडत सोडत खाली यायचंय. छान. आता आपण बसून काही आसनं करूया. त्या आसनाला वक्रासन म्हणतात. पाय पुढे सोडायचे. तुम्हाला जर असं बसता येत नसेल ना तर थोडंसं तिरकासारखा, म्हणजे तुम्हाला छान पाय सोडता येतील. तिरका बसा, तिरका, म्हणजे कमी जागेत बसता येतो. पाय पण ताठ ठेवायचे, पाय गुडघ्यात मोडायचे नाही. आता काय करायचंय की उजवा पाय गुडघ्यात दुमडून जवळ घ्यायचा आहे, फक्त उजवा पाय, आणि तो डाव्या पायाच्या गुडघ्याच्या पलीकडे ठेवायचा आहे. व्हेरी गुड, छान. आता बरोबर करतेस बाळा तू. पाय इकडे तिकडे झाला चालेल, काही हरकत नाही. आता दुसऱ्या हात म्हणजे जो पाय तुम्ही दुमडून पलीकडे ठेवलाय त्याच बाजूचा, त्याच्या ऑपोजिट बाजूचा हाताने तो गुडघा पोटाजवळ ओढून घ्यायचा आहे. छान. आणि दुसरा हात मागे नेऊन मागच्या बाजूला वळायचंय आणि पाठीच्या कानात ताट ठेवायचंय. डोळे बंद करायचे, डोळे बंद करायचे मागे वळून. थोडा वेळ असंच राहायचंय. थोडंसं पाठीत दुखल्यासारखं वाटेल, वाटू दे, काही होत नाही. सरळ व्हायचंय, सरळ व्हायचंय. पाय सोडायचाय, हात सोडायचे. आता दुसऱ्या पायाने करूया. दुसरा पाय तसा दुमडून घ्यायचा,
डोळे बंद ठेवायचे, शांत राहायचंय. सावकाश पुढे व्हायचंय. पाय सोडायचे, हात सोडायचे. छान. आता आपण अजून एक आसन करूया. हे आता आपण केलं ते वक्रासन होतं. आता करूया शशांकासन. शशांक म्हणजे काय सांगा? सशासारखं आसन करायचं. त्याच्यासाठी तुम्हाला वज्रासन म्हणजे गुडघ्यात दुमडून बसायचं. या ताई दाखवतील तुम्हाला कसं बसायचं. शाबास, व्हेरी गुड. पटकन सगळे तयार झाले. दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे, डोळे बंद करायचे. सावकाश श्वास घेत घेत दोन्ही हात वर न्यायचे. वर वर, अजून वर. शाबास. श्वास सोडत सोडत पुढे वाकायचंय. पोटात वाकून पुढे जमिनीवर हात ठेवायचे आणि डोकं जमिनीला लावायचंय. मस्त. सगळ्यांना छान जमते. हळूच डोकं वर करून वर नाही बघायचं. सावकाश हात वर घेत पुन्हा मगाशी होतात त्या स्थितीत हात वर न्यायचे. श्वास सोडत सोडत हात गुडघ्यावरती ठेवायचे. आता कळलं? आता परत एकदा करूया हे आसन. श्वास घेत घेत हात वर न्यायचे. श्वास सोडत सोडत खाली वाकायचंय. डोकं जमिनीवर ठेवायचंय. श्वास घेत घेत पुन्हा वर व्हायचंय. श्वास सोडत सोडत हात गुडघ्यावर आणायचे. मस्त. आता ही आसनं का करायची असतात? तर ह्या आसनांमुळे तुमचं शरीर लवचिक तर होतच. तुम्ही तर लवचिकच आहात लहान मुलं सगळी. तुम्हाला कोणतंही आसन करायला कठीण नाही. कळलं का? तुम्ही कोणतंही आसन छान करू शकता. पण ह्या आसनांमुळे तुमची एकाग्रता वाढते. कळलं? तुम्ही जो अभ्यास करता तो अभ्यास लक्षात राहण्याची तुमची क्षमता वाढते. म्हणून रोज आसनं करायची. निदान एक 10, 15, 20 मिनिटं जरी तुम्ही आसनं केली तरी तुम्हाला खूप त्याचा उपयोग होईल. आसनांच्या नंतर मुख्य येणारा विषय म्हणजे प्राणायाम. तुम्हाला सगळ्यांना ऐकून ऐकून माहिती असेल प्राणायाम वगैरे. तर प्राणायाम म्हणजे काय असतं की आपला जो श्वास असतो ना, आपण रोज सारखा आपण श्वास घेत असतो पण आपल्याला कळतही नाही की आपण कसा श्वास घेतोय कसा सोडतोय. हो की नाही? कळतं का आपल्याला श्वास घेतोय? आपण विचार करून आता आपण श्वास घेऊया असं म्हणून श्वास घेतो का? कधी नाही ना. तो आपोआप होत असतो. पण प्राणायाम म्हणजे काय की आपण जाणीवपूर्वक विचारपूर्वक श्वास घ्यायचा आणि सावकाश सोडायचा. तर या प्राणायाम आपण जो करणार आहोत आता, उजवा हात आहे ना, उजवा हाताचा असा पंजा करा. आता त्यातली ही 2 बोटं आहेत, तर्जनी आणि मध्यमा, ती अशी दुमडून घ्यायची. शाबास, छान. आणि अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची आणि डाव्या बाजूने श्वास घ्यायचा. श्वास कसा घेतोय त्याच्याकडे लक्ष द्यायचं. आता ही याची 2 उरलेली बोटं आहेत, त्याच्याने दुसरी नाकपुडी बंद करायची आणि अंगठ्याकडची नाकपुडी मोकळी करायची आणि तो श्वास सोडायचा. पुन्हा उजव्या बाजूने श्वास घ्यायचा, नाकपुडी अंगठ्याने बंद करायची, 2 बोटं आहेत तिकडची घुडायची आणि श्वास सोडायचा. पुन्हा त्या मोकळ्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, बंद करायची नाकपुडी आणि उजव्या बाजूने श्वास सोडायचा. पुन्हा उजव्या बाजूने श्वास घ्यायचा, नाकपुडी बंद करायची, डाव्या बाजूने श्वास सोडायचा. शाबास. असं तुम्ही घरी असताना 10 वेळा, 15 वेळा, 20 वेळा, 30 वेळा असं करू शकता. याच्याने तुमची एकाग्रता खूप चांगली वाढेल. जागा कमी आहे त्यामुळे मी शवासनच्या ऐवजी बसूनच तुम्हाला एक सुंदर एक ध्यानाचा प्रोसिजर घेते. तर त्याच्यासाठी तुम्ही मांडी घालून हाताची ज्ञान मुद्रा करून डोळे बंद करून शांत बसायचं. अतिशय शांत बसायचे. अजिबात मध्येच डोळे उघडून कोण काय करतंय, शेजारी कोण काय बघतंय वगैरे बघू नका. पूर्ण लक्ष श्वासावरती ठेवायचंय. सावकाश श्वास घ्यायचाय, सावकाश
सावकाश श्वास सोडायचा आहे. आपण श्वास घेताना बाहेरच्या वातावरणातली सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरात येते अशी कल्पना करायची. आपल्या शरीरातले काही दुखणे असतील, त्रास असेल, मनातले वाईट विचार असतील, आई बाबा चिडले, रागवले, त्यांच्यावरचा राग असेल, तर तो श्वास सोडताना आपल्या मनातून बाहेर जातोय अशी कल्पना करायची. पुन्हा एकदा एक मोठा श्वास घ्यायचा आहे, सावकाश सोडायचा आहे. आता आपलं सगळं लक्ष आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये आणायचंय आणि कल्पना करायची आहे की दिव्याची ज्योत असते, समईची ज्योत असते, तशी काल्पनिक ज्योत आपल्या दोन भुवयांच्या मध्ये बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. ही ज्योत म्हणजे ज्ञान ज्योत आहे. पवित्र अशी ही ज्योत आपण आपल्या शरीरातून फिरवायची. आपली जी ज्ञानेंद्रिय आहेत, जी ज्ञान ग्रहण करायला आपल्याला मदत करतात, ते आपल्या डोळ्यांमध्ये ही ज्योत आली आहे अशी कल्पना करायची. ही ज्योत आपल्याला आजपासून पुढे नेहमीच खूप चांगली दृष्टी देणार आहे. चांगली दृष्टी म्हणजे काय, तर चांगलं बघण्याची दृष्टी देणार आहे. आजपासून आपण संकल्प करणार आहोत की आपण फक्त चांगल्याच गोष्टी बघणार आहोत. वाईट गोष्टी आपल्याला दिसतील पण त्या आपण सोडून द्यायच्या आहेत. चांगला अभ्यास करणार आहोत, चांगली पुस्तकं वाचणार आहोत, चांगली कामं लोकांनी केलेली पाहणार आहोत आणि पुढे ती आपण करण्याची प्रेरणा घेणार आहोत. आता आपण ही ज्योत आपल्या कानात आली आहे अशी कल्पना करूया. आजपासून आपण सगळं चांगलंच ऐकणार आहोत. चुकीच्या गोष्टी आपल्या कानावर पडल्या तर त्या आपण सोडून द्यायच्या नाही. चांगलंच ग्रहण करायचंय. चांगलं टीव्हीवरच्या माध्यमातून फोन वापरत असाल तर चांगलं ऐकणार आहोत. आपले जे गुरुजन आहेत, जे आपल्याला चांगलं शिकवतात, ते ग्रहण करून ते आपण पुढे त्याचं अनुकरण करणार आहोत. आता ही ज्योत आपण आपल्या जिभेवरती आणूया. आजपासून आपण